मी आता हातावर गोळ्या जरी पडल्या तरी मी माग हटणार नाही. कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे. मी आता रात्रभर झोपलो नाही. आता शेवटच्या मराठ्यांना एवढंच सांगणं आहे, मी तुमच्यात असं नसन मला माहीत, पण मराठ्यांची एकजूट काय झालं तरी फुटून द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं. आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे. आपले पोरं संपले पाहिजेत. आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले,